नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कुठच्या तरी एका हिंदी सिनेमातलं एक गाणं मला आठवतं. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि प्राण होता त्याच्यामध्ये. आणि तो प्राण हा मला वाटतं गुरखा वगैरे असा दाखवला होता, ड्रायव्हर होता किंवा काहीतरी. पण त्या प्राणच्या तोंडी एक गाणं होतं. हम बोलेगा तो बोलोगे के बोलताय. आणि तो सगळं सांगतो, पण परत म्हणतो मी बोलणार नाही, बोलेगा तो बोलोगे के बोलताय. नेमकी तशीच अवस्था आज मराठी पत्रकारितेची झालेली आहे. ज्या प्रकारे मराठी पत्रकारितेची अलीकडल्या काळात त्यात वावरणाऱ्या लोकांनीच धुळदाण करून टाकले, बेइज्जती करून टाकली आहे. अगदी पत्रकारितेला वेश्यावृत्तीपर्यंत आणून सोडले. आणि त्यातून मग हे जे काल परवा भांडुपला संजय दिना पाटील प्रकरण घडलं, त्याच्यावरून आता जो गदारोळ केला जातोय तो शुद्ध बेशरमपणा आहे. आणि मी याच्यावर आधीच काही व्हिडिओ टाकलेले आहेत, इतरांशी बोललेलो आहे. आज तो परत घेण्याचं कारण असं की जे कोणी पोपट पत्रकारितेतले तोंड वर करून बोलतायत, साधारण 25-30 35 लोक असतील हे पत्रकार, तर त्यांना त्यांच्या शेंबूड पुसण्याच्या कालखंडामध्ये ही पत्रकारितेची विकृती सुरू झाली आणि त्याच्याबद्दल पत्रकारितेचा कान पकडण्याचं काम माझ्याच पिढीतले महान संपादक, बुद्धिमंत माजी खासदार कुमार केतकर यांनी जे पांडित्य सांगितलं होतं ते वाचून पण माहिती नसेल, ऐकून पण माहिती नसेल. आणि म्हणून मला असं वाटतं की जागरूक श्रोते, वाचक आणि आजचे जे नव्या पिढीतले पत्रकार आहेत त्यांना कुमार केतकरांनी 15 नोव्हेंबर 1996 साली जो हितोपदेश केला होता त्याची आठवण करून देणं भाग आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे. जे काय संजय दिना पाटील यांचं वर्तन आहे, जे काय शब्द आहेत, ते संजय दिना पाटील यांनी आदर्श पत्रकारिता निर्माण व्हावी यासाठी केले असं माझं प्रामाणिक मत आहे. संजय दिना पाटील त्यांचा पूर्व इतिहास काय आहे, त्यांच्या वडिलांनी यापूर्वी काय काय केलंय, किंवा भांडूपमध्ये त्यांची दहशत कशी होती, त्यांनी काय मर्डर केलाय किंवा काय, ही जी चर्चा झाली बाजूला ठेवा. ज्या संजय दिना पाटील यांच्या कृतीमुळे आज मराठी पत्रकार आणि पत्रकारी संघटना खवळून उठल्या आहेत, त्यांना याची शिक्षा द्यायची असेल किंवा कान पकडायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मराठीचे एक महान संपादक अलीकडल्या काळातले कुमार केतकर यांचा कान पकडावा लागेल, त्यांची कान उघडणी करावी लागेल. संजय दिना पाटील यांनी काय केले बाजूला ठेवा. त्यांनी ते का केलं आणि कोणाच्या सल्ल्यावरून किंवा कोणाच्या आदेशावरून केलं ते आधी गंभीरपणे बघा. मी तुम्हाला आता इथे मुद्दाम तुमच्या कुमार केतकरांचं 15 नोव्हेंबर 1996 साली ज्या दिवशी त्यांचा महाराष्ट्र टाइम्समध्ये संपादक म्हणून लिहिलेला लेख, त्यातला एक परिच्छेद मुद्दाम वाचून दाखवणार आहे. हितोपदेश असं त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं. आणि ते समजून घेतलं तर मग मी काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल. आता मी जे बोलतोय ते माझं नाहीये, कुमार केतकर यांच्या त्या हितोपदेश लेखातला हा एक परिच्छेद आहे. आणि पत्रकार हे कसे बदमाश झालेत त्याचं वर्णन कुमार केतकरांनी केलंय. आणि त्यामध्ये त्यांनी एक आवाहन केलंय की याच्यावर अंकुश कोण ठेवणार, तर कदाचित संजय दिना पाटील यांनी तो अग्रलेख वाचला असावा, संग्रही ठेवला असावा आणि कुमार केतकरांचे आदेश पालन करण्यासाठी त्यांनी समोर जमलेल्या पत्रकारांना जे खडसावलेलं आहे त्याचं कारण मला कुमार केतकरांच्या त्या अग्रलेखामध्ये सापडतं. ऐका आता.
आता ह्याच्या पुढे बोलतोय ते कुमार केतकरांचे शब्द आहेत, संपादक म्हणून महाराष्ट्र मधले. सर्वसाधारणपणे फक्त राजकारणी भ्रष्टाचारी असतो आणि इतर व्यवसाय तुलनेमध्ये अधिक पवित्र असतात असा अनेकांचा समज असतो. न्यायालये, वकील मंडळी, पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, कलावंत, विचारवंत, नोकरशहा, उद्योगपती, लष्करी अधिकारी असे समाजातील अनेक गट राजकीय व्यक्तीला खलनायक ठरवण्याच्या खटपटीत असतात. हे मी इथे थोडा वेळ थांबून माझं व्यक्तिगत मत मांडतो की आता पत्रकार संघटनांपासून, निषेधाच्या पत्रकांपासून जे कोणी संजय दिना पाटील यांचा निषेध करताय त्यांच्या बाबतीत कुमार केतकरांचं हे वक्तव्य आहे. आणि ते काय आहे, अनेक गट राजकीय व्यक्तीला खलनायक ठरवण्याच्या खटपटीत असतात. संजय दिना पाटील याला खलनायक बनवणं, त्याला माफिया वगैरे म्हणणं, ही खटपट जी चालू आहे त्याचं भाकीत 29 वर्षापूर्वी कुमार केतकरांनी आपल्या हितोपदेश या अग्रलेखात केलेलं होतं. तेव्हा तुम्ही काय करताय हे जरा 29 वर्ष जुन्या कुमार केतकरांच्या अग्रलेखाच्या आरशात डोकावून आपला चेहरा बघा. तुम्ही कुठली खटपट करताय हे तुमच्या लक्षात येईल, पत्रकारांच्या, संपादकांच्या आणि जे कोणी निषेध करतायत त्या सगळ्यांच्या. असो, परत कुमार केतकर पुढे काय म्हणतात का, सध्या तरी भारतात न्यायालयीन सुचिरभूततेचा इतका दरारा तयार झाला आहे की जामीन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी, लक्षात घ्या, वृत्तपत्र म्हणजे पत्रकारांनी, तेव्हा चॅनेलची गर्दी झालेली नव्हती. वृत्तपत्रांनी एखाद्या व्यक्तीला, संस्थेला लक्ष केले की त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत असेही मानण्याची एक प्रथा पडलेली आहे. इति कुमार केतकर. पुढे जाऊन केतकर म्हणतात, शोध पत्रकारिता हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमुना ठरत आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु पत्रकारितेवर तो म्हणजे अंकुश कोण ठेवणार, प्रश्नचिन्ह. अजून तरी प्रेस काउन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मानदंड तयार करू शकलेले नाहीत. इति कुमार केतकर, 15 नोव्हेंबर 1996. मित्रांनो, हे मी आता का सांगितलं तुम्हाला, कुमार केतकरांचा हा जो 1996चा अग्रलेख आहे त्यातला हा एक परिच्छेद मी वाचून दाखवला आणि तो हितोपदेश आहे केतकरांचा. आता संजय दिना पाटील यांनी तो मनावर घेतला असेल तर त्यांना माफिया म्हणायचं की आज त्यांचा निषेध करायची खटपट करतायत, त्यांना गुन्हेगार म्हणायचं हे ठरवा. जी घटना किंवा जे व्हिज्युअल्स, चित्रण संजय दिना पाटील आणि पत्रकार यांच्या संबंधात दाखवलं जातं त्याच्यात परत परत हात जोडून संजय दिना पाटील समोरच्या पत्रकार घोळक्याला सांगतात, आता बास करा, पुरे झालं, मी बोलणार नव्हतो, 2 मिनिटं का होईना तुमच्याशी बोललो. त्या उपर तुम्ही त्यांना वाकडे तिकडे प्रश्न विचारता आणि तुम्ही त्यांच्या घरी गेलेल्या, संजय दिना पाटील कुठल्याही पत्रकार संस्थेमध्ये आलेले नाहीत किंवा कुठल्याही पत्रकाराच्या घरी धमक्या द्यायला गेलेले नाहीत. तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये पत्रकार म्हणून हस्तक्षेप केला. हा हस्तक्षेप करायचा अधिकार पत्रकारांना कोणी दिला? प्रश्न विचारायचा हस्तक्षेप अधिकार तुम्हाला असेल, कोणालाही, मलाही पत्रकारांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे. कोणालाही प्रश्न विचारू शकतो, पण त्याने उत्तर दिलं पाहिजे. यासाठी त्या व्यक्तीवर जबरदस्ती करण्याचा अधिकार कोणालाही, कोणीही आणि कुठल्याही संविधानाने दिलेला नाही. कधीतरी अमेरिकन बातम्या बघितल्या असतील आणि सिनेमा बघितल्या असतील तर एक गोष्ट लक्षात येईल, ज्या वेळेला आरोपीला पकडला जातो तेव्हा पोलीस
त्याला सगळ्यात पहिली सूचना देतात की तू बोलशील ते तुझ्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरण्याचा मोकळीक आम्हाला आहे आणि म्हणूनच विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता गप्प बसण्याचा अधिकार तुला आहे हे आरोपीला समजवलं जातं. ज्या पद्धतीत संजय दीना पाटील यांच्या भोवती जमलेला पत्रकारांचा घोळका होता, त्याने ही सवलत आरोपी नसलेल्या संजय दीना पाटील यांना दिलेली आहे का? एकामागून एक प्रश्नांचा भडीमार करायचा आणि समोरचा माणूस इरिटेट झाला, चिडला आणि तो रिॲक्ट झाला, मग बघा हा शिव्या घालतो, बघा हा माफिया आहे, असं म्हणणं याला शुद्ध कांगावा म्हणतात. आणि म्हणूनच ही जी पत्रकारिता आहे ही येऊ घातले याची चाहूल लागलेला सगळ्यात पहिला संपादक खुद्द कुमार केतकर होते. आणि म्हणून पत्रकारांना आणि सगळ्यांना हितोपदेश करताना कुमार केतकर म्हणतात की पत्रकारितेवर किंवा पत्रकारांच्या शहाजोगपणावर अंकुश कोणी ठेवायचा. आणि हा जो प्रश्न होता कुमार केतकरांचा, त्याला उत्तर द्यायला 29 वर्षानंतर कदाचित संजय दीना पाटील पुढे आलेले आहेत. संजय दीना पाटील यांनी जी काय कृती केलेली आहे ती कृती करायला मला कुमार केतकर यांनी आदेश दिला आणि ते देशातले एक महान संपादक आहेत असा खुलासा संजय दीना पाटील करू शकतात. मी तारखेसकट सांगतोय, 15 नोव्हेंबर 1996 महाराष्ट्र टाइम्स मधला हा कुमार केतकर यांच्या अग्रलेखातला परिच्छेद आहे. आता आपण घडलेल्या घटनेकडे बघू. कुठल्याही मुलीकडे बघायचा अधिकार कोणालाही आहे, पण त्या मुलीला छेडण्याचा अधिकार कोणालाही मिळालेला नाही. ज्या प्रकारची घटना एक व्हिज्युअल म्हणून संजय दीना पाटील प्रकरणात वेगवेगळ्या चॅनेलवर आणि डिजिटल मीडियामध्ये दाखवली गेली, ती बघितल्यानंतर कळतं की एखाद्या मुलीला छेडावं त्या प्रकारे हा पत्रकारांचा घोळका संजय दीना पाटील यांना परेशान करत होता, हैराण करत होता. त्यांनी हात जोडून परत परत सांगितलं, बास करा, मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. तरीही जेव्हा तुम्ही अंगचटीला जाऊन अगदी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करता किंबहुना त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला जोड्याने मारण्याचा अधिकार आपोआपच नैसर्गिक न्यायानुसार संजय दीना पाटील यांना मिळत असतो. पण त्यांनी कोणावरही हात उचललेला नाही. त्यांनी धमक्या दिल्या असतील, मारीन, परत जाणार नाही, परत येऊ नका, जे काय बोललेत हे फक्त मुक्ताफळ आहेत, तोंडातून आलेले शब्द आहेत. पण आपल्याला शांतपणे जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो समोरचे लोक हिरावून घेत आहेत. अशा वेळेला स्वतःच्या स्वातंत्र्याच्या बचावासाठी संजय दीना पाटील यांनी जे काही वर्तन केलं हे त्यांनी स्वसंरक्षणार्थ केलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी अलीकडच्या काळातली कुठली तरी घटना आहे, मला आता ती आठवत नाही कुठच्या प्रदेशातली आहे वगैरे वगैरे, पण एक मुस्लिम मुलगा वारंवार एका शाळकरी किंवा कॉलेजच्या मुलीला छेडत होता, सतत तिचा रस्ता अडवून अतिक्रमण केल्यासारखा वागत होता. अशा वेळेला ती मुलगी गेली, तिच्या वडिलांचं पिस्तूल का बंदूक मिळाली, ती घेऊन आली आणि तिने त्या मुलावर 3 गोळ्या झाडल्या. याला स्वसंरक्षणार्थ केलेला प्रतिहल्ला असं म्हणतात. ती गोळ्या झाडणारी मुलगी आणि संजय दीना पाटील यांच्यामध्ये एकच फरक आहे की त्यांनी शब्द वापरले, बंदूक वापरली नाही. आपलं शांत जीवन, आपला न बोलण्याचा अधिकार, त्याच्यामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना ठोकण्याचा अधिकार त्यांना जरूर आहे. त्यांनी धक्के मारून या पत्रकारांना हाकलले असते तरीही ते योग्य होतं, कारण हे पत्रकार संजय दीना पाटीलच्या घरी गेलेले होते. संजय दीना पाटील तुमच्याकडे आलेले नव्हते.
ज्या प्रकारची प्रतिक्रिया माध्यमातून पत्रकारांकडून आणि पत्रकार संघटनांकडून आली आहे, ते असं सांगतायत की आम्हाला बलात्कार करण्याचा अधिकार आहे, आम्हाला मुलींना छेडण्याचा अधिकार आहे, आणि समोरच्यांनी आम्हाला अडवलं तर तो गुन्हा आहे. म्हणजे एखाद्या मुलीने आपल्याला छेडणाऱ्याला मारणं, थप्पड मारणं, चप्पल मारणं किंवा गोळ्या झाडणं हा तिचा गुन्हा आहे आणि छेडणं हा आमचा अधिकार आहे. ही पत्रकारिता नाही, ही माफियागिरी आहे, हा दहशतवाद आहे. ही पत्रकारिता नाही. पत्रकारितेच्या नावाखाली राजरोसपणे कॅमेऱ्याच्या शूटिंग मधून समोरच्याचा मुडदा पाडण्याचा प्रकार आहे. सार्वजनिक जीवनात जगणाऱ्याच्या अब्रूचे ढिंडवडे काढणं म्हणजेच त्याची मर्डर असते. आणि संजय दिना पाटील केतकरांच्या आदेशानुसार अशा पत्रकारितेवर अंकुश ठेवायला आलेले असतील, पुढाकार त्यांनी घेतला असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. शांत डोक्याने समजूतदार पत्रकारांनी याचा विचार करावा, ही वस्तुस्थिती समजून घ्यावी. नाही तर अशा पत्रकारांना आज बंगालमध्ये टीएमसीच्या लोकांचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून जावं लागेल. ज्या प्रकारचं सार्वजनिक जीवनातल्या व्यक्तीवर पत्रकार आक्रमण करायला लागलेत, अशा पत्रकारांना हळूहळू लोक रस्त्यात अडवून ठोकायला लागतील. टीएमसीच्या कोणालाही लोक आज रस्त्यावर उतरला की मारतायत. घरात लपून बसायची पाळी आलेली आहे. याचं कारण त्याने गुन्हा सुद्धा केलेला नाही, तो टीएमसीचा आहे म्हणून गुन्हेगार आहे. ही जी मानसिकता बंगालमध्ये तयार झाली ती हळूहळू देशभरच्या अशा अतिक्रमण करणाऱ्या पत्रकारितेबद्दल तयार झाली तर तुम्हाला घराबाहेर पडणं अवघड होऊन जाईल. लोकांच्या आयुष्यात अतिक्रमण करणं, त्याच्या अब्रूवर घाला घालणं हा अधिकार पत्रकारांना नाही. आणि म्हणूनच तो अधिकार भासवणाऱ्यांच्या कृतीला दहशतवाद म्हणतात. पत्रकारिता प्रबोधन बिलकुल नाही. किंवा टीएमसी ज्या अनुभवातून जाते त्यातून पत्रकारितेला जायचं की नाही हे त्यांनी ठरवावं. कारण मला तो दिवस दूर दिसत नाही, दूर दिसत नाही. असो, माझा मुद्दा इतकाच आहे की संजय दिना पाटील यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यांनी एका महान संपादकाचा आदेश शिरोधार्य मानून शक्य तितक्या सभ्यपणे या पत्रकारांना पिटाळून लावले. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.